अनिल देशमुखांच्या आरोपांनंतर आता पुढची बातमी आहे नारायण राणेंनी जरांगेंना दिलेल्या इशाऱ्याची। मराठवाड्यात जाऊन मनोज जरांगेंचा समाचार घेणार असल्याचा इशारा खासदार नारायण राणेंनी दिलाय। त्याला आता जरांगेंनी देखील उत्तर दिलंय। मी धमकी दिली तर कुठेच फिरता येणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी राणेंना दिलाय। उगाच माझ्या नादाला लागू नको असं देखील जरांगे म्हणालेत। धमकी दिली ना, कुठंच नाही फिरता येणार, कुठंच मराठवाड्यात तर सोडूनच द्या, कुठंच नीट राह, येडवून करू नको लई। तुला वाटत असेल ही मराठ्यांची फौज गोळा केल्यावर काय होईल? सुपडा साप होईल, सुपडा साप राज्यात। जरांगेंनी निवडणूक लढण्याचे देखील संकेत दिले, ती बातमी आपण पाहूया। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मनोज जरांगेंनी कार्यकर्त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगत निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। तर 29 ऑगस्टला किती जागा लढवणार आणि कुणाला पाडणार ही आपली भूमिका आपण स्पष्ट करणार असल्याचं देखील मनोज जरांगेंनी सांगितलंय। जे कोणी आपले उमेदवार राहणार त्यांनी सगळ्यांनी कागदपत्र काढून ठेवायचं। 29 ऑगस्टला लढायचं का नाही लढायचं हे ठरणार, पाडायची का उभा करायचं 29 ऑगस्टला ठरलं जाणार।